नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 17 जून आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, दोन्ही शेड पॅक आहे आणि ग्राउंडवर पण आवक आहे। काल सारखीची आवक आहे, आज आवक स्थिर आहे। 1000-1100 मध्ये आवक आहे आणि लिलाव चालू झालाय। पुढच्या 2 मिनिटात आपण बाजारभाव जाणून घेऊ। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून घ्या। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। पहिले 6 मिनिटं ट्रॅक्टरचा लिलाव दाखविले आणि दुसरे 6 मिनिटं पिकअपचा लिलाव दाखविले मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या शेडमधले आणि त्या शेडमधले तुम्हाला दोघांमधले बाजारभाव कळतील, कारण की इकडं पिकअप असते आणि तिकडं ट्रॅक्टर असतं। तर काय दोघांमध्ये अंतर निघतो ते आपल्याला एकच व्हिडिओमध्ये कळणार आहे। आपल्या व्हिडिओमध्ये 1 नंबर गोष्टी काचाक्याचा बाजारभाव चांगला असतो। या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि हे व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना बी शेअर करत जा, त्यांना पण बाजारभाव कळेल। आणि शेवटला सरासरी हायस्ट लो जे पण निघतं मित्रांनो, ते आपण शेवटला सांगितलंच असतं। व्हिडिओमध्ये क्वालिटीनुसारच बाजारभाव जात असतो। चला भाव बघूया। तर मित्रांनो, ट्रॅक्टरच्या लिलावाला आलोय आणि पहिले 6 मिनिटं आपण ट्रॅक्टरचं टाकलंय, त्याच्यानंतर 6 मिनिटाचा पिकअपचा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला बाजारभाव कळतील। चला ट्रॅक्टरचा बाजारभाव बघूया। बघू शकतो मी अबोण्याचा कांदा आहे, क्वालिटी बघू शकतो मित्रांनो। काय भाव गेलं हो? एकदम काय गेलं? 1670 जायले, 1670 रुपीज। कुठला आहे कांदा? अबोनाचा ना? बरं, पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी मित्रांनो, 60-65 साईज आहे कांद्याची। काय भाव गेले हो? 2052 जायले, 2052 रुपीज। कुठला आहे कांदा? भंडारपाडा। बरं, आणि याचं बियाणं कोणतं होतं? कलशचं बियाणं आहे ना? बरं, कलशचं बियाणं आहे। बघू शकतो, पुढं बघू। बघू शकतो मित्रांनो, साईज 75-80 ची साईज आहे कांद्याला। काय भाव गेलाय? 1752 जायले, 1752 रुपीज। कुठला आहे कांदा? भंडारपाडी। क्वालिटी कांदा एकदम फुल्ली ड्राय माल आहे। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे ना? ठीक आहे, पुढं बघू। काय भाव गेलो? 501 खाते बघू शकतो मी, 501 जायले, 501 रुपीज। कुठले? पिंपळगाव ना? ठीक आहे। गोल्टी काय भाव गेली? कोण नाही? बरं, पुढं बघू। बघू शकतो मी आले ते गोल्टीवाले। बघू काय भाव गेलं? 625 625 रुपीज। कुठले दादा? पिंपळगाव। ठीक आहे। काय भाव? बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 1700 रुपये, 1700 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव बसवंत। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती। 1700 रुपये जायले, बघू शकतो 1700 रुपये। बरं, ठीक आहे। साईज बघू शकतो मी 55-60 ची साईज आहे। पुढं बघू। काय भाव गेलं? 1300 रुपये जायले, बघू शकतो मी 1300 रुपये जायले। गोल्टा मीडियम मिक्स आहे, 1300 रुपीज। कुठली? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? उमरेमाळ। ठीक आहे, पुढं बघू। बघू शकतो मी काय भाव गेलं? 980 ना? 980 जायले, 980 रुपीज। चिंच पाण्याचा कांदा आहे ना? बरं, ठीक आहे, पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1640, 1640 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळणारे। बघू शकतो मी पिंपळणारेचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे। क्वालिटी बघू शकतो मी, साईज बघू शकतो मी 60-65 ची साईज आहे मित्रांनो। पुढं बघू। हे काय भाव गेलो? 1615 रुपये, 1615 रुपीज। 1615 पिंपळणारेचा कांदा आहे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे, पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1500 रुपये, 1500 जायले, 1500 रुपीज। जोपूळचा माल आहे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं, ठीक आहे, ओके, पुढं बघ। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1400 रुपये, बघू शकतो मी 1400 जायले, 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? मोवाडी। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। साईज बघू शकतो मी 55-60 ची साईज आहे। याच्यात काय खाद आहे ना? खाद काय भाव गेली ती? 400 रुपये खाद जायले ना? ठीक आहे, बघू शकतो मी गोल्टा माल आहे मित्रांनो। काय भाव गेले दादा? 600 रुपये, 600 रुपीज जायले। कुठले दादा? कोकणगाव। ठीक आहे, 600 रुपये जायले, 600 रुपीज। पुढं बघू। बघू शकतो मी खाद आहे। काय भाव गेले? 470 जायले। कुठले? उंबरखेड 470 रुपीज। काय भाव गेलं?
1526 1526 रुपीज. कुठला आहे कांदा? मोवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही 65-70 साईज आहे कांद्याची. मोवाडीचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1600 रुपये 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? कसबे सुके ना. बियाणं कोणतं होतं त्याचं? ओम गायत्री का ओमकार? फक्त ओमकार ना. ठीक आहे. ओमकार. पुढं बघू काय भाव गेलं साहेब? 15.5 1550 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरसगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. साईज बघू शकतो मी 50-55 साईज आहे. पुढं बघू. नमस्कार. काय भाव गेलं? 912. बघू शकतो तुम्ही 912 जायले. कुठला आहे कांदा? वनसगाव. 912 912 रुपीज. आणि याचं बियाणं कोणतं होतं? येलोरा बियाणं आहे. ठीक आहे. रिजेक्शन साईड आहे. ठीक आहे. पुढं बघू क्वालिटी. काय भाव गेलं? 2095 2095 रुपीज. कुठला आहे कांदा? लिंगामा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. साईज बघू शकतो मी 55-60 साईज आहे मित्रांनो. पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची 50 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे. काय भाव गेले? 2100 रुपये 2100 रुपीज. कुठले? वडाळा. बियाणं कोणतं होतं काकायचं? अच्छा अच्छा. ठीक आहे. हां हां. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं होतं? 1952 1952 रुपीज. वडाळ्याचा कांदा आहे ना. आणि बियाणं कोणतं होतं? ठीक आहे. 55 ते 60 साईज आहे. काय भाव गेलं? 1522 1522 रुपीज. कुठला आहे कांदा? अंतरवेली. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. ठीक आहे. पुढं बघू 55 ते 60 साईज आहे मित्रांनो. अंतरवेलीचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1000 रुपये 1000 रुपीज. कुठले? कुंभारी. बरं. आणि शेजारी पिंपळगाव. काय भाव गेलं? 1500 रुपये 1500 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. ठीक आहे. का हो बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढं बघू मित्रांनो लिलाव चालू झाला आहे आणि पहिलीच लाईन आलो आपण. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1500 रुपये जाईल. 1550 ना. 1550 1550 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. बियाणं कोणतं होतं याचं? साईज बघू शकतो मित्रांनो 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 400 रुपये. खादी बघू शकतो मी 400 रुपीज. कुठले? बरं. ठीक. काय भाव गेलं? 1326 जाईल. बघू शकतो तुम्ही क्वालिटी बघू शकतो मी 1326 1326 रुपीज. कुठला आहे कांदा? वना. आणि बियाणं कोणतं होतं? प्रशांतचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही 50 ते 55 साईज आहे कांद्याची. पुढं बघू पिंपळगाव कांदा मार्केट. बघू शकतो तुम्ही क्वालिटी 14 हा पिंपळगाव कांदा मार्केट 14 बघू शकतो तुम्ही 1414 रुपीज. कुठला आहे कांदा? वन. बियाणं कोणतं होतं त्याचं? अनुराधाचं बियाणं आहे ना. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही 55-60 ची साईज आहे मित्रांनो. पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1371 1371 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही साईज 50-55 साईज आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1700 फक्त 17 रुपये कंप्लीट ना. 1700 रुपये 1700 रुपीज. कुठला आहे कांदा? देवसाने. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही 55-60 साईज आहे कांद्याची. पुढं बघू काय भाव गेला? 1400 रुपये. बघू शकतो तुम्ही 1400 रुपये जाईल 1400 रुपीज. कुठले? देवपूर. बियाणं कोणतं होतं त्याचं? अच्छा ठीक. देवपूरचा कांदा आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1412 1412 रुपीज. कुठला आहे कांदा? दावचवाडी. बियाणं कोणतं होतं दादा याचं? अनुराधाचं बियाणं आहे. बघू शकतो
पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1525 1525 रुपीज. कुठले दादा? मेहंदीपाडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरा ना? येलोरचं बियाणं आहे. 60-65 साईज आहे. पुढं बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. काय भाव गेली गोल्टी? 600 रुपये जायले. 600 रुपीज. कुठले दादा? खैरवाडी. बरं. पुढं बघू काय भाव गेला? 1380 1380 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. दादा बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोवरचं बियाणं आहे. येलोर आहे का? आरती ना? आरतीचं बियाणं आहे. बरं. साईज बघू शकतो तुम्ही 50 साईज आहे. 50-55 साईज आहे. पुढं बघू शकतो तुम्ही खादी. काय भाव गेला? 511 रुपये जायले. 511 रुपीज. कुठले दादा? बालखेड मी. ठीक. काय भाव गेलं? मीडियम गोल्टा मिक्स आहे. 1380 1380 रुपीज. कुठला आहे कांदा? बालखेड मिरची. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना? ठीक आहे. बघू शकतो तुम्ही 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. पुढे बघू शकतो तुम्ही खात क्वालिटी. 400 रुपये का? 400 रुपये जायले. कुठली खात? कडक जाम. ठीक आहे. काय भाव गेलं? 1400 रुपये. 1400 रुपये. 1400 रुपये. साईज बघू शकतो तुम्ही 65-70 साईज आहे. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. 1400 ना? 1400 रुपीज. वडनेर भैरव. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू काय भाव गेलं? 1000 रुपये. बघू शकतो तुम्ही गोल्टा आहे. 1000 रुपीज. कुठले दादा? रुई. बियाणं कोणतं होतं? आंबरचं बियाणं आहे. 40-45 साईज आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलाय? 1301 1301 रुपीज. कुठलं आहे कांदा? बियाणं कोणतं तेच? बरं ठीक आहे. पुढं बघ काही चाळीतला माल आहे का? बरं ठीक. पुढं बघू शकतो तुम्ही 1680 जायले. 1680 रुपीज. कुठला आहे कांदा? हां बरं. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं. बघू शकतो तुम्ही घरगुती बियाणं आहे. साईज बघू शकतो मित्रांनो 60 ते 65 साईज आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1360 1360 रुपीज. कुठला आहे कांदा? कसबे सुकेना. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. कसबे सुकेना. बघू शकतो तुम्ही साईज 50 ते 55 साईज. काय भाव गेलं? 1351. कलर डाऊन आहे. 1351 जाईल. 1351 रुपीज. कुठले? बरं. वलसाड ना? कुठली? वर्षा ना? वारसा. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1600 रुपये जायले. साईज बघू शकतो तुम्ही 70-75 साईज आहे. 1600 रुपये. 1600 रुपये. कुठला आहे कांदा? माळीवाडा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही काय भाव गेला? मीडियम साईज माल 1300 रुपये. 1300 रुपये. गोल्टा मीडियम मिक्स आहे. कुठले? बरं ठीक. काय भाव गेलं? 1625 1625 रुपये. 1625. कुठले दादा? जायखेड ना? आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. तर मित्रांनो गोल्टी आणि खात जर धरली मित्रांनो हलक्या क्वालिटीची 100 ते 800 पर्यंत आहे. आणि गोल्टा माल जर धरला मित्रांनो तर तो 1300-1400 मध्ये जातोय. काल सारखाच बाजारभाव आहे. काही बदल झाला नाही बाजारभावामध्ये. आणि सरासरी बाजारभाव जर धरला मित्रांनो तर 1100 पासून तर 1600 पर्यंत आहे. आणि हायेस्ट बाजारभाव मित्रांनो 1700 पासून तर 2400 पर्यंत आहे. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये.